नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि समाजशास्त्र विषय घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, मी यांचे निश्चितच या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 5 रूरल प्रॉब्लेम ऑफ इंडिया म्हणजे भारतातील ग्रामीण समस्या या पेपरच्या अनुषंगाने मी आज तुझ्यासमोर उभा आहे. मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि जे आपलं प्रकरण तिसरे आहे, या प्रकरणामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यामधली एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, ती म्हणजे विकासात्मक प्रकल्प आणि विस्थापन, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट अँड डिस्प्लेसमेंट. हा जेव्हा आपण टॉपिक आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा आपल्या सहज लक्षात येतं की देशाचा विकास करण्यासाठी काही लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. हा सरळ वाच्यार्थ या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येतो. तर यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाचा विकासात्मक आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या साधन संपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात देशाचा सर्वांगीण विकास स्वबळावर कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांचे सहकार्य घेऊन लहान मोठे आणि अति मोठ्या स्वरूपाचे वेगवेगळे उद्योग या ठिकाणी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रस्थापित करण्यात आले. प्रामुख्याने शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे आणि या व्यवसायासाठी महत्त्वाची बाब म्हणजे जलसिंचन होय. आणि या जलसिंचनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पाची निर्मिती कशा प्रकारे करता येईल आणि त्याचबरोबर या माध्यमातून औद्योगिक प्रकल्प कसे उभारता येतील आणि यामधून वेगवेगळ्या प्रकारची रोजगार निर्मिती आपल्याला कशा प्रकारची करता येईल आणि यामधून देशाचा जो समतोल प्रादेशिक विकास साधून जो असमतोल आहे तो कशा प्रकारे दूर करता येईल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपल्या भारतामध्ये झालेले आपल्याला पाहायला भेटतात. देशाचा जर सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा असेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प उभे करणे अत्यंत आवश्यक होते. आणि जोपर्यंत आपल्या देशातील माल हा निर्यात होणार नाही, मालाची निर्यात जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला परकीय चलन मिळणार नाही आणि आपल्या देशाचा विकास होणार नाही. अशा प्रकारची एक संकल्पना जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तत्कालीन भारताचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारातून आणि संकल्पनेमधून हे वेगवेगळे प्रोजेक्ट उभार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. विकासाचा जो आराखडा तयार केला होता, हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा होता. आणि आपल्या भारत देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासाची प्रक्रिया सुरू करण्याला प्रारंभ या ठिकाणी केला. जेव्हा 1760 मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या क्रांतीचे प्रचार आणि प्रसार सगळं जगभर झालेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर विकसित राष्ट्रांनी औद्योगिक आणि संशोधन या बाबीला विशेष स्वरूपाची चालना दिलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यामुळे विकसित राष्ट्राचा संपूर्ण कायापालट होण्यासाठी मदत झालेली आहे. त्यामुळे भारताचा देखील विकास होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण आपला भारत हा विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखला जातो. आणि ह्या विकसनशील देशामध्ये औद्योगिकरण आणि शेतीचा विकास या दोन गोष्टीला जर चालना दिली
आणि यातून जर एकमेकाला पूरक असे वेगवेगळ्या प्रकल्पाची जर पायाभरणी करण्यात आली तर भारतीय प्रकल्प हे वेगाने विकसित होतील आणि या ठिकाणी देशाचा समग्र विकास आपल्याला वेगाने साधता येईल। यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पंचवार्षिक योजना आपल्या भारत सरकारने निर्माण केल्या आणि या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशाचा नियोजित आर्थिक विकास साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि या प्रयत्नातून आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास साधलेला आपल्याला पाहायला भेटतो। ही जरी वास्तविकता असली तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वेगवेगळे उद्योग निर्माण झाले आणि या उद्योगाच्या निर्मितीमुळे विकासाच्या प्रकल्पाशी जे संबंधित तिथली जी जनसामान्य जनता आहे या जनसामान्य लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। साधारणतः मागील काही दशकामध्ये जे वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प उदयाला आले, उद्योग निर्माण झाले आणि या उद्योगाच्या जाळ्याचा हळूहळू विस्तार वाढत गेला आणि हा विस्तार वाढल्यानंतर या विकासाच्या प्रकल्पाचे काही दोष निर्माण व्हायला सुरुवात झाली। तर यामुळे प्रामुख्याने हवेचे प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आणि त्याचबरोबर देशातला काही भाग हा प्रचंड वेगाने विकसित पावत गेला तर काही भागाचा विकास हा पूर्णपणे झाला नाही। अशा प्रकारच्या समस्या म्हणजे असंतुलित प्रादेशिक विकास आणि यातूनच आर्थिक विषमता हळूहळू वाढत गेली आणि त्याचबरोबर मोठमोठ्या शहरांचा उदय झाला आणि या शहरांच्या उदयामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बकाल वस्त्या या ठिकाणी निर्माण झाल्या आणि वाढते औद्योगिकरण, वाढते शहरीकरण यामुळे रस्त्यांवर होणारे अपघात असतील, त्याचबरोबर इतरही अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत या समस्यांना या ठिकाणी वेगाने वाढ होऊ लागली आणि यामुळे या प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत गरजेचे होऊ लागले। प्रादेशिक असमतोल कशा प्रकारे साधता येईल, नैसर्गिक साधनांचा होणारा जो विनाश आहे तो कशा प्रकारे आपल्याला थांबवता येईल आणि पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे करता येईल यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी चळवळी आणि आंदोलने करायला सुरुवात केली आणि यातूनच सर्वप्रथम देशामध्ये जे मोठ्या वेगाने वाढणारे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पाच्या वाढीमुळे देशातील सर्वसामान्य माणसांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। हा विचार हळूहळू पुढे येऊ लागला आणि यातूनच विकासाच्या प्रकल्पामुळे लोकांचे विस्थापन कसे झाले, त्यांच्या जीवनावर काय परिणाम झाले या दृष्टिकोनातून अभ्यास करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटली। भारत स्वातंत्र्यापूर्वी काळापासून विस्थापनाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात। म्हैसूर आणि आंध्र प्रदेश याच्या संयुक्त प्रयत्नाने जेव्हा जो तुंगभद्रा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला होता या प्रकल्पामुळे 63 खेड्यातील 4000 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले होते। तर पश्चिम बंगालमधील दामोदर खोरे योजनेमुळे जवळपास 32 गावातील 4500 कुटुंबांना या ठिकाणी विस्थापित व्हावे लागले होते। तर अशाच प्रकारे ओरिसातील राऊरकेला जो पोलाद प्रकल्प आहे या पोलाद प्रकल्पामुळे आसपासच्या परिसरातील 32 गावामधील 15,950 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले होते। रांची येथे जो यंत्रनिर्मितीचा जो प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे या प्रकल्पामुळे परिसरातील 25 गावातील कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले होते। म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या मोठ्या प्रकल्पामुळे किंवा मोठ्या उद्योगाच्या निर्मितीमुळे एखाद्या गावातील किंवा काही गावातील लोकांना आपले घरे सोडून, स्थावर मालमत्ता सोडून, आपले गाव सोडून कायमचे इतरत्र कुठेतरी राहायला जावे लागते। अशा प्रकारची विस्थापनाची ही समस्या आहे आणि ही समस्या हळूहळू तीव्र वेगाने जाणवू लागलेली आपल्याला पाहायला भेटते। यामध्ये 1980 ते 1990 हा जो दशकाचा कालखंड आहे या कालखंडामध्ये मात्र ही समस्या अतिशय तीव्र बनली आणि वेगवेगळ्या समाज सुधारकांचे लक्ष या वेगवेगळ्या समस्यांनी
पेरून घेतलेली आपल्याला पाहायला भेटते आणि विस्थापनाच्या समस्या आणि पुनर्वसन या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी झालेल्या आपल्याला या पाहायला भेटतात। यामध्ये नर्मदा आंदोलनाशी संबंधित असलेल्या मेघा पाटकर यांनी जे विस्थापितांच्या समस्येसाठी जे मोठा संघर्ष निर्माण केलेला आहे, चळवळ उभी केलेली आहे, ही सर्वश्रुत आहे। म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगामुळे, विकासाच्या प्रकल्पामुळे देशामध्ये विस्थापनाच्या समस्या कशा प्रकारे निर्माण झाल्या आणि याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य माणसाच्या मनावर काय झाले या गोष्टीचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून या ठिकाणी आपण आता विस्थापनाच्या समस्येच्या अनुषंगाने माहिती मिळवत आहोत आणि या ठिकाणी सर्वप्रथम आपण विस्थापन म्हणजे काय हे पाहणार आहोत। विस्थापन नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा दोन प्रकारे घडत असलेले आपल्याला पाहायला भेटते। यामध्ये भूकंप असेल, महापूर असेल, सुनामी असेल, वादळ असेल, भूस्खलन असेल, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे देखील एखाद्या मानवी समाजाचे विस्थापन होत असते। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी जे विकासाचे प्रकल्प आहेत, या विकासाच्या प्रकल्पाची जर वाढ झाली, अनेक प्रकल्प जर त्या ठिकाणी स्थापन झाले, तर यामुळे देखील त्या भागातील लोकांना दुसरीकडे विस्थापित व्हावं लागतं आणि अशा प्रकारच्या विस्थापनामुळे आधुनिक काळात जे वेगवेगळे विकासाचे प्रकल्प उदयाला आलेले आहेत, या जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांमध्ये विकासाचा उद्देश समोर ठेवून अनेक प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत। कृषीचा विकास यासाठी मोठमोठे धरणे बांधण्यात आली, भूगर्भातील खनिज संपत्ती काढण्यासाठी मोठ्या खाणी उभारण्यात आल्या आणि या सर्व प्रकल्पामुळे परिसरातील गावे उठवली गेली आणि लोक आपल्या मूळ गावापासून मोठ्या संख्येने विस्थापित होत असलेली जगभर आपल्याला पाहायला भेटतात। दरवर्षी किमान 1 कोटी लोकांना या ठिकाणी विस्थापित होऊन नवीन ठिकाणी जाऊन आपले घर उभं करावे लागते आणि यामुळे अशा वेगवेगळ्या देशातील लोकांच्या समस्याचा जर स्थूलमानाने विचार केला तर या समस्या सर्वसाधारणपणे सारख्याच आहेत आणि म्हणून या समस्येवर चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून या ठिकाणी विस्थापन म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे। या संदर्भात विस्थापन म्हणजे काय सांगत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि या व्याख्यांचा आढावा आपण आता या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये पहिली व्याख्या आहे डॉक्टर जी सत्यनारायण यांची। तर जी सत्यनारायण म्हणतात विस्थापन म्हणजे राहते घर, शेतजमीन आणि पारंपरिक व्यवसाय सोडणे आणि उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करणे, घर तयार करणे, नवीन नातेसंबंध जोडणे आणि नवीन संस्कृती व पर्यावरणाशी जुळवून घेणे म्हणजे विस्थापन होय। अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी डॉक्टर जी सत्यनारायण यांनी सांगितलेली आहे। तर मोबाईल्स या शब्दकोशाप्रमाणे लोक पिढ्यानपिढ्या ज्या क्षेत्रात वास्तव्य करतात तेथून लोकांना कायमचे जबरदस्तीने दूर पाठवणे म्हणजे विस्थापन होय। अशा प्रकारची विस्थापनाची व्याख्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे। तर त्यानंतर दुसरी व्याख्या आहे विकासाच्या प्रकल्पाकरता तेथील लोकांना त्यांच्या मूळ स्थानापासून कायमचे स्थलांतरित करणे म्हणजे विस्थापन होय। म्हणजे दुसऱ्यांनी लादलेल्या विकास प्रकल्पासाठी आपली इच्छा असो किंवा नसो, इच्छा नसताना या लोकांना स्थानांतरित व्हावे लागते आणि अशा प्रकारचं स्थानांतर म्हणजे विस्थापन होय। अशी आपल्याला या ठिकाणी विस्थापनाची व्याख्या आपल्याला सांगता येते। मित्रांनो, कुठल्याही एका नाण्याला 2 बाजू असतात आणि त्याच म्हणीप्रमाणे विकासाची एक बाजू जरी चांगली असली तर त्याची दुसरी बाजू ही अत्यंत वाईट आहे, ती म्हणजे विस्थापन होय। जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग धंदे उदयाला आले, त्या उद्योगधंद्याच्या उदयाबरोबरच त्या ठिकाणी ह्या नवीन समस्या जन्माला आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। जर आपण मुंबई सारख्या, मद्रास सारख्या, कलकत्त्यासारख्या, दिल्लीसारख्या आपण शहरांचा जर अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येतं की या ठिकाणी प्रचंड स्वरूपांची लोकांची गर्दी वाढलेली आहे। प्रचंड उद्योगधंदे वाढल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या
रोजमजुरी मिळवण्यासाठी या ठिकाणचे लोक आलेले आहेत आणि या लोकांच्या रोजमजुरी जरी प्रश्न सुटलेला असता तर या ठिकाणी प्रचंड स्वरूपाची गलिच्छ वस्ती तयार झालेली आहे, प्रचंड झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत. धारावी ही जगप्रसिद्ध झोपडपट्टी मुंबईमध्ये असलेली आपल्याला पाहायला भेटते आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. उद्योगधंद्यामुळे काही लोकांना जरी काम मिळत असलं तरी या ठिकाणी बहुतांशी लोकांना तिथले आपले घरं दारं शेत जमीन सर्व सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं आणि अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती या लोकांवर येते तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि या समस्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि यामुळे आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प निर्माण झालेले आहेत. यामध्ये औद्योगिक प्रकल्पामध्ये रेल्वे प्रकल्प असेल, खत निर्मितीचे कारखाने असतील, रासायनिक प्रकल्प असतील, सिमेंटचे कारखाने असतील, सूतगिरणी असतील, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या गावांना त्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अगदी अलीकडच्याच काळामध्ये या ठिकाणी सेचा उदय झाला, विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन, आणि यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते बांधणी झाली, गृहप्रकल्प उदयाला आले, MIDC निर्माण झाली आणि ह्या वाढत्या औद्योगिकरणामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली. हे जरी खरं असलं तरी या ठिकाणी त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होत असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि यामुळे विस्थापित लोकांची समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही वाढणारी समस्या अतिशय गंभीर रूप धारण करून बसलेली आहे. म्हणून या समस्येचा आढावा या ठिकाणी आपण घेत आहोत. यामध्ये नियोजित आर्थिक विकासाचे धोरण जेव्हा भारताने स्वीकारले आणि हे धोरण स्वीकारल्यानंतर जेव्हा आपण विकासाच्या प्रकल्पाला सुरुवात केली तेव्हा या ठिकाणी प्रकल्प हे अल्प प्रमाणातच होते म्हणायला हरकत नाही. यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून त्या प्रकल्पांना विकास करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आणि ह्या तरतुदीच्या माध्यमातून देशाचा विकास करण्यात आला. आणि म्हणून हे प्रकल्प कोणते होते हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यामधला प्रामुख्याने 3 प्रकारात वर्गवारी करता येते. पहिला आहे जल प्रकल्प, दुसरा आहे औद्योगिक प्रकल्प आणि तिसरा आहे इतर प्रकल्प. तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ह्या 3 प्रकल्पाची सविस्तर रूपाने या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. यामधला पहिला प्रकल्प आहे जल प्रकल्प. शेतीसाठी जलसिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जे नैसर्गिक जे पावसाचा सोर्स आहे, पावसाळ्यामध्ये जे पाणी पडतं पावसाचं, हे पाणी पडणारं पाणी जे समुद्राला वाहत जातं, हे वाहत जाणारं पाणी अडवणे आणि त्या अडवलेल्या पाण्यापासून धरणे बांधणे आणि त्या पाण्यामधून वीज निर्मिती करणे, जल वाहतूक करणे, मत्स्य व्यवसाय करणे, अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी उभे करण्यात आले. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे मोठमोठे जलाशय तयार करण्यात आलेले आहेत, या जलाशयाच्या बाजूला जवळपासच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी उभे करण्यात आले, ज्यामुळे त्यांना पाणी पुरवठा करणे सहज सोपे होईल. यासाठी अशा प्रकारे वेगवेगळे प्रोजेक्ट स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये उभे करण्यात आले. आणि यातूनच भारतीय शेती आणि भारतीय औद्योगिक क्षेत्र यांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पहिला प्रकल्प आहे महत्वाचा, तो म्हणजे भाकरा नांगल, जो ज्याला आपण भाकरा नांगल डॅम याने ओळखतो. हा प्रकल्प पंजाबमधील असमले जिल्ह्यातील दुपार या शहराच्या 20 मैल अंतरावर सतलज नदीवर उभा करण्यात आलेला असून या पंचवार्षिक योजनेमध्ये हा प्रकल्प उभारलेला आहे आणि जवळपास 740 फूट उंची या प्रकल्पाची असून हा एक जगप्रसिद्ध प्रकल्प आहे.
आणि या प्रकल्पामुळे जवळपास 38,000 एकर क्षेत्रफळ असलेली जमीन या प्रकल्पाला द्यावी लागली आणि हा एक मोठा जलाशय या ठिकाणी भारतामध्ये उभा राहिला आणि हाच प्रकल्प गोविंद सागर या नावाने ओळखला जातो आणि या प्रकल्पामुळे भारताच्या पंजाब राज्यामधील जवळपास 67.8 दशलक्ष एकर जमीन ओलिताखाली आणण्यात आलेली आहे आणि या धरणाच्या पाण्यावर गंगावल आणि कोठाल या ठिकाणी 2 मोठमोठे विद्युत प्रकल्प उभे केलेले आपल्याला पाहायला भेटतात। दुसरा प्रकल्प आहे राजस्थान कालवा। राजस्थानच्या वाळवंटी भूमीचा कायापालट करण्यासाठी 1957 साली या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत। पहिला आहे राजस्थान जल प्रकल्प। हा सतलज नदीवरील हरिके धरणापासून राजस्थानच्या कालव्याला सतत पाणी पुरवठा करण्याचे हे कार्य या ठिकाणी केलं जातं। दुसरा आहे जो राजस्थान कालवा। दुसरा आहे बिकानेर जैसलमेर। हा प्रकल्प गंगापूर जिल्ह्यातील जवळपास 18.84 दशलक्ष एकर जमीन या प्रकल्पामुळे ओलिताखाली आलेली आपल्याला पाहायला भेटते। तिसरा आहे दामोदर नदीचे खोरे। बिहार आणि बंगाल या 2 राज्यातील दामोदर आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा जो परिसर आहे तो सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी या ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे। दामोदर नदी खोऱ्यातील विविध वेगवेगळ्या प्रकल्पांना या प्रकल्पात वेगवेगळे औद्योगिक प्रकल्प जे उभे करण्यात आलेले आहेत त्या वेगवेगळ्या प्रकल्पांना या प्रकल्पाचा अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आपल्याला पाहायला भेटतो। पुढचा प्रकल्प आहे तिल्लैया धरण। बिहार राज्यातील कोडरमाल रेल्वे स्टेशन पासून 12 मैल अंतरावर असलेले हे एक मोठे धरण असून हे धरण 1953 मध्ये उभे करण्यात आलेले असून या धरणामुळे 3,20,000 एकर जमिनीला या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे। पुढचं धरण आहे कोणार धरण। दामोदर नदी खोऱ्यातील हे धरण हजारीबाग जिल्ह्यामध्ये असून 1955 मध्ये हे धरण बांधण्यात आलेले आहे। 3 वर्ग मैल जागा व्यापणाऱ्या या धरणात 4 एकर जमीन या धरणाखाली ओलिताखाली असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। पुढचं आहे थॉन धरण। 12 कार नदीच्या तीरावर हे धरण बांधण्यात आलेले असून या धरणाचा विस्तार 44.4 वर्ग मैल एवढा आहे। पुढचं आहे पंचेती टेकडी धरण। औरंगाबाद जिल्ह्यातील दामोदर नदीवर पानशेत टेकड्यांना जोडणाऱ्या भिंती या ठिकाणी साखळी रूपात बांधण्यात आलेले आहेत आणि याची जी लांबी आहे ही लांबी 83,665 फूट एवढी असून त्याचा विस्तार 44 वर्ग मैल एवढा आहे। दुर्गापूर धरण। हा बंधारा पश्चिम बंगालमध्ये आहे। या बंधाऱ्याचे जलसिंचन आणि जलवाहतूक असे 2 मुख्य मुद्दे डोळ्यासमोर ठेवून या धरणाची बांधणी करण्यात आलेली आहे। या परिसराचा जो कोळसा आहे हा कोळसा वाहून नेण्यासाठी या धरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। 20 लाख टन कोळशाची वाहतूक दरवर्षी या धरणातील पाण्यामधून केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येते। त्याचबरोबर 26 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्याचं मोठं कार्य या दुर्गापूर बंधाऱ्यामुळे करण्यात आलेले आहे। पुढचा आहे कोशी प्रकल्प। नेपाळमधून निघालेली कोशी नदी बिहारमध्ये उतरल्यानंतर पावसाळ्यात तिला अघोरी पूर येतो। वर्षानुवर्षे कोशी नदी बिहारसाठी एक काळ ठरलेली होती, दुःखदायी ठरलेली होती। अशा या कोशी नदीवर एक मोठे धरण बांधण्यात आले आणि हे बांधलेले धरण संपूर्ण बिहार राज्यासाठी वरदान ठरलेलं आहे आणि या प्रकल्पामुळे बिहार राज्यातील 14 लाख
5,000 एकर जमीन या ठिकाणी ओलिताखाली आणण्याचं मोठं कार्य या कोशी प्रकल्पामुळे झालेलं आपल्याला पाहायला भेटते. दुसरं आहे चुंबळ योजना. चुंबळ नदीचा उपयोग करून घेण्यासाठी बिहार आणि राजस्थान सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने ही चुंबळ योजना तयार करण्यात आलेली असून या प्रकल्पामुळे 264 या प्रकल्पामुळे प्रचंड असा अफाट जलाशयाचा सागर निर्माण झालेला असून त्याला गांधी सागर असं नाव देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये 67.5 लक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता, प्रचंड स्वरूपाची एवढी मोठी क्षमता असलेला प्रकल्प या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि या प्रकल्पाअंतर्गत जलविद्युत केंद्र उभारण्यात आलेली आहेत. प्रत्येक 20,000 किलो वॅट क्षमतेची विद्युत निर्माण करणारे संच या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. आणि या योजनेचा फायदा राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणात मिळत असतो. आणि जवळपास 11 लक्ष एकर जमीन या ठिकाणी ओलिताखाली आणण्याचं कार्य या चुंबळ धरणामुळे झालेलं आहे. म्हणून एक मोठ्या स्वरूपाचं धरण या ठिकाणी निर्माण करून तिथली शेती सुजलाम सुफलाम करण्याचं कार्य या धरणाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. पुढचा आहे हिराकुंड प्रकल्प. ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात संबलपूर रेल्वे स्टेशन पासून 6 मैल अंतरावर हे हिराकुंड धरण हिराकुंड नदीवर बांधण्यात आलेले असून याला हिराकुंड प्रकल्प या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी 150 मैल पडीक असलेली जमीन या धरणासाठी वापरण्यात आलेली असून यामध्ये 66 लक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता या धरणामध्ये असेल. तसेच या ठिकाणी 6.72 लाख एकर जमीन या ठिकाणी या धरणामुळे ओलिताखाली आणण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या प्रकल्पाचे महत्त्व सांगता येते. पुढचा प्रकल्प आहे मयूरक्षी प्रकल्प. बिहारमधील मयूरक्षी नदीवर हा प्रकल्प बांधण्यात आला असून या प्रकल्पामुळे पश्चिम बंगालमधील 2.7 लक्ष एकर जमीन ओलिताखाली आणण्यात आलेली आहे. तर बिहार राज्यातील 5,000 एकर जमिनीचा पाणी पुरवठा करून या ठिकाणी पूर्णपणे कायापालट करण्याचं कार्य या मयूरक्षी प्रकल्पामुळे करण्यात आलेलं आहे. तर पुढचा प्रकल्प आहे कक्षावती प्रकल्प. पश्चिम बंगालच्या बकासूर जिल्ह्यातील अंबिकानगर पासून 1 मैल अंतरावर हा प्रकल्प उभा करण्यात आला असून 2 मोठ्या नद्यावर 6 मैल लांबीचा हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची उंची 126 फूट असून या धरणामध्ये 6,20,000 घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या प्रकल्पामुळे जवळपास 9 लाख एकर जमीन या पश्चिम बंगालमधील ओलिताखाली आणलेली आपल्याला पाहायला भेटते. पुढचा प्रकल्प आहे तुंगभद्रा प्रकल्प. तुंगभद्रा नदीवर एक भव्य प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तो बेल्लारी जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीवर 160 फूट लांबीचा बांध बांधण्यात आला असून त्यामुळे 144 वर्ग मैल क्षेत्रफळ या ठिकाणी पाण्याखाली व्यापलेली असून या धरणात 1,32,000 घनफूट पाणी साठण्याची क्षमता आहे. आणि या प्रकल्पावर विद्युत प्रकल्प उभारण्यात आलेले आहे. पुढचा आहे नागार्जुन सागर प्रकल्प. मित्रांनो, नागार्जुन सागर प्रकल्प हा आंध्र प्रदेशामध्ये असून हा हैदराबाद पासून 100 मैल अंतरावर असून नालगोंडा जिल्ह्यातील कृष्णा नदीवर हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये 5.44 दशलक्ष घनफूट एवढा अथांग पाण्याचा साठा तयार करण्यात आला असून या धरणाला आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांच्या नावावरून नागार्जुन सागर हे नाव देण्यात आलेले आहे. आणि या धरणामुळे म्हणजे आंध्र प्रदेशातील जवळपास 20.99 लक्ष एकर जमीन ओलिताखाली आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या सागरामुळे झालेले असून या जलाशयामुळे आंध्र प्रदेशातील पश्चिमेकडील भागातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जलसिंचनाच्या समस्या जी होती ही समस्या मिटवण्यासाठी या प्रकल्पाचं फार मोठं योगदान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते.
पुढचा प्रकल्प आहे कोयना प्रकल्प. महाराष्ट्रातील मुंबई पासून 180 मैल अंतरावर असलेल्या अनेक डोंगरांनी वेढलेल्या प्रदेशात कोयना नदीवर हा प्रकल्प उभा करण्यात आलेला असून या ठिकाणी 60,000 किलोवॅट क्षमतेचे 4 विद्युत संच बसवण्यात आलेले आहेत आणि प्रचंड अशा स्वरूपाची विद्युत निर्मिती या प्रकल्पातून केली जाते आणि लाखो एकर जमीन जलसिंचनाखाली आणण्याचं मोठं कार्य या प्रकल्पातून झालेलं असून एक विशाल पाण्याचा जलाशय असलेला म्हणून या कोयना प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरक्षित असलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा प्रकल्प आहे काक्रापार प्रकल्प. गुजरात राज्यातील सुरत या शहरापासून 50 मैल अंतरावर असलेले काक्रापार प्रकल्प असून हा प्रकल्प तापी नदीच्या पात्रावर उभारण्यात आलेला आहे आणि 60 फूट उंचीचा आणि 2039 फूट लांबीचा हा बंधारा या ठिकाणी बांधण्यात आलेला असून हा प्रकल्प सुरत जिल्ह्यातील 6.55 एकर जमीन ओलिताखाली आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या प्रकल्पामुळे झालेले असून गुजरात राज्य सुजलाम सुफलाम करण्यामध्ये या प्रकल्पाचे फार मोठे योगदान असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रकल्प नर्मदा प्रकल्प या नावाने देखील ओळखला जातो. गुजरात आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना जलसिंचनाचा फायदा या प्रकल्पामुळे मिळत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती देखील केली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जलसिंचनाचे प्रकल्प स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेले असून या प्रकल्पामुळे देशाच्या विकासाला प्रचंड स्वरूपात जरी चालना मिळालेली असली तरी या ठिकाणी विस्थापितांचे प्रश्न गंभीर रूप धारण करून उभे असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि या मोठ्या प्रकल्पाशिवाय भारतामध्ये अनेक राज्यामध्ये शेकडो नाही हजारो लघु मध्यम आणि मोठ्या स्वरूपाचे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात कोयना धरणाशिवाय नाथसागर, उज्जैनी, तानस, भातसा, विष्णुपुरी, जायकवाडी यासारखे अनेक प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशाच प्रकारचे प्रकल्प आपल्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी हे प्रकल्प उभ्या करण्यात आलेले आहेत आणि हे प्रकल्प उभा राहिल्यामुळे त्या परिसरातील हजारो गावातील लाखो लोकांना शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागले. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, भूमिहीन कामगार असतील या सर्व लोकांना आपले घर दार सोडून कायमचे दुसऱ्या ठिकाणी राहायला जावे लागले आणि अशा या प्रकल्पांचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतलेला आहे की जे प्रकल्प जलसिंचनाशी या ठिकाणी संबंधित होते आणि या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला प्रचंड स्वरूपाची जरी चालना मिळाली असली तरी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि म्हणून ह्या समस्या कोणकोणत्या स्वरूपाच्या आहेत त्या समस्याचा आढावा आपल्याला या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार आणि धन्यवाद. या ठिकाणी थांबतो.